सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि तटकरे वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते. या वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री बैठक झाल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलेली आहे. या बैठकीमध्ये पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद शिगेला पोहोचल्याची समोर आलेला आहे. पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असा हा संघर्ष निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जाते आणि याच संदर्भात काल रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली अशी माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलेली आहे. दरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे. पटेल आणि तटकरेंसह 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याचं रोहित पवार म्हणालेले आहेत. मला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आत्ता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत. सीमा, आधीच राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद समोर आलेला होता. त्यात रोहित पवारांनी एक मोठा दावा केलेला आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढतील, सोबतच 22 आमदारही त्यांच्यासोबत असतील, एवढा मोठा दावा रोहित पवार करतायत. नक्कीच यापूर्वी सुद्धा रोहित पवार यांनी अनेकदा अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे बोलत असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांचे जे समर्थक आमदार आहेत, काही आमदार आहेत, ते भाजपमध्ये लढतील असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आता ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत जो वाद आहे तो चव्हाट्यावरती आलेला आहे आणि अशात जे विरोधक आहेत ते तोंडसूक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे वाद आहे ते खरं तर ज्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे भविष्यात हे जे महत्वाचे नेते आहेत ते भाजपमध्ये जातील आणि त्याची प्रक्रिया आतापासून सुरू झाल्याचं रोहित पवार सांगतायत. त्यामुळे खरं तर ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहे त्यामुळे या गोष्टीला खरं तर अशा गोष्टी भविष्यात घडणार का, हा जो एक प्रश्न आहे तो सातत्यानं उपस्थित केला जातोय. त्यापूर्वी जसं तू म्हणालीस की पार्थ पवार यांच्या कार्यपद्धती संदर्भात रात्री बैठक पार पडली आणि ज्या पद्धतीने सध्या पार्थ पवार हे पक्षांतर्गत सक्रिय आहेत आणि ज्या पद्धतीने ते निर्णय घेत आहेत आणि त्यांची कार्यपद्धती आहे त्या संदर्भात वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. खरं रात्री बैठक पार पडली, अतिशय महत्वाची बैठक पार पडली. कारण मागील काही दिवसांपासून म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षामध्ये जर कोणी महत्वाचे निर्णय घेत असेल आणि डिसिजन मेकिंग मध्ये जर कोणी सक्रिय असेल तर ते पार्थ पवार आहेत. पार्थ पवार त्यांच्या सांगण्यावरूनच आणि त्यांनी दिलेल्या आदेशावरूनच सध्या पक्षांतर्गत घडामोडी घडतात आणि निर्णय जे आहेत ते घेतले जात आहेत. त्यामुळे जे महत्वाचे नेते आहेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सोबतच धनंजय मुंडे यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून एक अस्वस्थता आपल्याला जी आहे ती पाहायला मिळते. आणि आता हळूहळू ज्या पद्धतीने एक एक कागदपत्र पुढे येत आहेत आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्यासोबतचे जे महत्वाचे नेते आहेत त्यांना कुठेतरी डावललं जात आहे का, अशी जेव्हा एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे तेव्हा हे जे नेते आहेत ते एकत्र बसून पार्थ पवार यांच्या कार्यपद्धती संदर्भात चर्चा करताना पाहायला मिळत आहे. याआधी अशाच प्रकारची जेव्हा बातम्या आल्या पक्षांतर्गत 2 गट कुठेतरी पडले आहे का, म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि पार्थ पवार, सुनील पवार यांच्यामध्ये कुठेतरी 2 गट पडलेत का, अशी जेव्हा बातमी आलेली होती तेव्हा जे महत्वाचे नेते आहेत त्यांनी या सगळ्या विषयांवरती, या सगळ्या नाराजी नाट्यावरती पडदा टाकण्यासाठी त्यांची गुप्त बैठक देखील पार पडलेली होती. आणि ज्या पद्धतीने मीडियामध्ये चर्चा सुरू आहे त्या थांबल्या पाहिजेत त्यासाठी स्वतः छगन भुजबळ हे पुढाकार घेत होते आणि तशीच आता चर्चा जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते पुन्हा एकदा पुढे येऊन हा जो वाद आहे, अंतर्गत वाद आहे, जो आता चिघळताना पाहायला मिळतो, तो वाद शमवण्यासाठी आता कशा पद्धतीने प्रयत्न करतात पाहणं महत्वाचं असणार आहे. हा वाद शमणार की अजून वाढणार हे पाहणं महत्वाचं असेल.
नक्कीच सीमा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.